बॉलिवूडचा रोमॅन्टिक हिरो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानने पुन्हा एकदा प्रेमाच्या रणांगणात एंट्री मारली आहे। चक्क 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या नव्या लव्ह स्टोरीचा खुलासा केलाय आणि ती आहे गौरी सोबतची। आता बॉलिवूडच्या हिरोला तिसरी कसम लागली आहे की काय असंच म्हणावं लागेल। रीना दत्ता सोबत पहिलं लग्न, नंतर लगानच्या सेटवर किरण रावच्या प्रेमात पडलेला आमिर आता गौरीच्या प्रेमात पडलाय। 25 वर्षापासूनची ओळख, 1.5 वर्षापासूनचं रिलेशनशिप आणि आता सगळ्यांच्या समोर चक्क प्रेमाची जाहीर कबुली। राजा को रानी से प्यार हो गया, पहली नजर में पहला प्यार हो गया। गौरी ही बेंगलोरमधील असून बॉलिवूडशी तिचा काहीही संबंध नाही। तिने आजवर आमिरचे फक्त 2च चित्रपट पाहिलेत, लगान आणि दिल चाहता है। पण चित्रपट पाहणाऱ्या करोडो प्रेक्षकांपेक्षा ती थेट हिरोच्याच प्रेमात पडले। प्रेमाला वयाचं बंधन नसतं, पण लग्नाला अशा उत्सुकतेने आता प्रेक्षक त्यांच्याकडेच पाहत नसावेत कशावरून। आमिर खानचा हा प्रेमाचा परफेक्टनिस्ट प्रवास पाहिला तर एकदम कन्सिस्टन्स म्हणावं लागेल। आधी पहिली बायको, मग लगानच्या सेटवर प्रेमात पडून दुसरं लग्न आणि आता पुन्हा नव्या प्रेम कहाणीची सुरुवात। बॉलिवूडच्या हिरोना लग्नाचे 2-3 पार्ट करायची सवय असते, पण आमिरने हे अजून एकदा सिद्ध केले। आता या त्याच्या प्रेम कहाणीवर नेटकऱ्यांची भन्नाट प्रतिक्रिया समोर येत असून आमिरचा लव्ह फॉर्म्युला शिकवणारा कोचिंग क्लास सुरू करा। आमिर खानचा लग्नावरचा अभ्यास चांगला आहे, आता तो मॅरेज गुरु म्हणून कोचिंग क्लास सुरू करेल, अशा मजेदार टोला नेटकऱ्यांनी रंगवलाय। दिल चाहता है पण किती वेळा असं म्हणण्याची वेळ आली आहे। आमिर खानच्या प्रेम कहाणीने बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले। चक्क 60व्या वर्षी ही दिल चाहता है असं म्हणत तो प्रेमाच्या नव्या वळणावर पोहोचलाय। प्रेमाला वयाचं बंधन नसतं हे आमिरनं प्रॅक्टिकली सिद्ध केले। आता प्रश्न असा आहे की गौरी ही फायनल आहे की आणखी एखाद्या प्रेम कहाणीची तयारी सुरू आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।